नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स। बायको: काय हो, आपल्या लग्नाच्या दिवशी बाबा तुम्हाला 20,000 रुपये देताना बाजूला घेऊन हळूच काय सांगत होते? गण्या: ते सांगत होते पैसे अजूनही मिळतील, पण मुलगी परत माहेरी नाही आली पाहिजे। विवाहित पुरुष हा पण एखाद्या आतंकवाद्यासारखाच असतो। गळ्यात 7 जन्माचा बॉम्ब अडकलेला असून सुद्धा बाहेर एखादा सुतळी बॉम्ब शोधत असतो, कायम जीव धोक्यात। नवरा जेवताना बायकोला: आज पोळ्या करपल्यात। तिने वळून त्याच्याकडे रागानं बघितलं। तो लगेच बोलला: फार छान लागतायत, कुरुम कुरुम। चायनीज लोकांचं बरं असतं राव, एक गर्लफ्रेंड सोडून गेली तरी तशीच दिसणारी दुसरी मिळते। आता ही अफवा कोणी पसरवली की कमी उंचीच्या मुली लाल साडी नेसल्यावर सिलेंडर सारख्या दिसतात? एका नवरीने घेतलेला उखाणा: लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, गणेशरावांसाठी मी 7 जण सोडले। नवरदेव भर लग्नातूनच उठून पळाला। भावाचा ब्रो झाला, बहिणीची सिस झाली, पप्पाचा पॉप झाला आणि मम्मीची मॉम झाली, पण अजून कुणाची हिंमत झाली नाही बायको या शब्दाची छेडछाड करून बोका बोलायची। यालाच तर दहशत म्हणतात। मंडळी, पटकन एक लाईक, कमेंट आणि शेअर करा। प्रश्न: बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याला रोज फोन का करते? तर उत्तर: कारण नवऱ्याला आठवण राहिली पाहिजे, टायगर अभी जिंदा है। आजकाल 8वी-9वीची मुलं स्टेटस टाकतात, फिलिंग लव, फिलिंग हार्ट ब्रोकन। आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आमच्या स्वप्नात फक्त गणिताचा मास्तर हाणतानाच दिसत होता। मुंबई येथे मुसळधार पावसाला सुरुवात। 15 जणांची तंबाखू पुडी भिजली आणि 8 जणांचा विमल गुटखा भिजला। सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून फक्त चुना देणार। लहानपणाची सर्वात मोठी अफवा: चला भूर जायचंय। आयुष्याचा पार धूर झालाय, पण ते भूर कुठं आहे अजून कळालेलंच नाही। मुलीवाले: तुमचा मुलगा काय करतो? मुलावाले: पायलट आहे मुलगा। मुलीवाले: वाह, वायुसेनेत आहे का? मुलावाले: नाही हो, लग्नाच्या ठिकाणी ड्रोन उडवतो तो। दारू पिणाऱ्यांची इज्जत सुद्धा दिवाळीत वाढते, जेव्हा गल्लीतली लहान लहान पोरं येऊन विचारतात, काका बाटली आहे का रिकामी, रॉकेट उडवायचे। तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी चंद्र तारे सुद्धा तोडून आणेन, असं स्टेटस ठेवणारे पोरं कडीपत्ता तोडायला जातात आणि मार खाऊन घरी येतात। तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद? हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि आपल्या या चॅनलला लाईक करा, खूप सारं शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल। आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही। भेटूया पुढच्या एका ब्रँड न्यू एपिसोडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।